शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। दिवाळीची खरेदी करून येत असताना अपघात झाला, त्यामध्ये तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी। कौलवमध्ये मोठा अपघात झाला, त्यात तिघीजण ठार झाले। कौलव राधानगरी रस्त्यावरती आयशर टेम्पो क्रमांक MH14 DM 9836 या टेम्पोने जोरात धडक दिल्याने तिघीजण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाले आहेत। मंगळवारी दुपारी 12 वाजता हा अपघात झाला। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आयशर टेम्पो राधानगरीहून कोल्हापूरकडे भरधाव्या वेगाने निघाले। त्याचवेळी भोगावतीकडून राधानगरीकडे मोटरसायकलवरून चौघेजण जात होते। तिथल्या श्री दत्त मंदिराशेजारी उलट दिशेने आयशर आल्याने मोटरसायकलवरून येणारे श्रीकांत बाळासाहेब कांबळे व पुतण्या कौशिक सचिन कांबळे राहणार तरसळंबे हे दोघेजण जागीच ठार झाले, तर श्रीकांत यांची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे, दीपालीचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे राहणार शेंडूर तालुका कागल हे जखमी झाले आहेत। यामध्ये दीपाली कांबळे यांचा CPR मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला। दीपाली कांबळे हे श्रीकांत कांबळे यांची बहीण होती। दिवाळीच्या खरेदी करून गावाकडे जात असताना दिवाळीच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे करसळंबे गावात शोककळा पसरली आहे। अपघाताच्या ठिकाणी चिमुरडीचे मृतदेह पाहून स्थानिक नागरिकांचे डोळे पाणावले आहेत। अपघात होतात आयशरमधील ड्रायव्हर पळ काढला। घटनास्थळी राधानगरी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।